नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम प्रणाम आहे. बहिणींनो, अंगणवाडी सेविकांना कोणती कामं द्यायची आणि कोणती कामं नाही द्यायची याबद्दल अत्यंत महत्वाचे दिशानिर्देश हे आता देण्यात आलेले आहेत. उठसूट कोणीही येतो आणि अंगणवाडी सेविकांना कोणतेही काम देतो. खरं पाहिलं तर अंगणवाडी सेविकांना कोणतं काम द्यायला पाहिजे आणि कोणतं काम नको द्यायला याबद्दलच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. परंतु कोणीही येतो आणि टिकली मारून जातो अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यामधील आणि केंद्र शासनातील कोणताही विभाग अचानक येतो आणि वेळेवरती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना हे सांगण्याचं काम करतो की तुम्ही हे काम करा. परंतु आता अंगणवाडी सेविकांनी खरंच कोणते कामं करायचीत आणि कोणत्या कामांना स्पष्ट नकार द्यायचा याबद्दलचं एक अत्यंत महत्वाचं पत्रही निर्गमित झालेलं आहे. आणि या पत्रामुळे अंगणवाडी सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यांना अत्यंत महत्वाचा हक्क या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. चला बहिणींनो, जाणून घेऊयात सविस्तर की नेमकं काय प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये राज्य शासनाने कशा पद्धतीने दखल घेतण्यात आलेली आहे. बघा, हे जे पत्र आहे तर ते जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सातारा यांना लिहिण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जिल्हा कर्मचारी यांना तुम्ही बीएलओ म्हणून जे काही काम दिलं होतं तर ते काम देणं अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा हक्क नाहीये अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस ताईंना योजनाबाह्य कामं देण्याचा. बघा, या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे आपण सविस्तर एकानंतर एक सगळंच्या सगळं अत्यंत व्यवस्थितपणे समजून घेऊ. बघा बहिणींनो, केंद्र पुरस्कृत जी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे त्यानुसार अंगणवाडी सेवा दिल्या जाते. या अंगणवाडीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या कार्यरत असतात. त्यांना नेमकं काय करायचं असते तर 0 ते 6 वयोगटातील बालक, गरोदर स्त्री आणि स्तनदा माता यांना आहार, आरोग्य आणि पूर्वशालेय शिक्षणाचं कर्तव्य हे ज्या सेवा आहेत तर ते या योजनेद्वारे द्यावे लागतात. आणि या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्यामधील बालकांच्या कुपोषण निर्मूलन या अत्यंत महत्वाच्या कामासाठी सेवा देण्यासाठी निवडलेलं आहे. आणि त्यामुळं या योजनेशी निगडीत ज्या काही बाबी असतील राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या तर त्या संदर्भामधली जबाबदारी जी आहे ती अंगणवाडी सेविकांवर असते. परंतु मागील काळामध्ये काही असं निदर्शनास आलेलं आहे की अंगणवाडी कर्मचारी यांना अक्षरशः बीएलओचं काम देण्यात आलेलं आहे. आणि बीएलओ म्हणून काम करत असताना जर एखाद्या अंगणवाडी सेविकेने नकार दिलेला असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश हे निवडणूक अधिकारी कार्यालयाने त्या ठिकाणी दिलेले होते. म्हणजे काय, जर समजा निवडणूक आयोग असेल आणि जर निवडणूक आयोगाचे जे काही दिशानिर्देश आहेत ते जर फॉलो नाही झाले तर मग अशा पद्धतीचे आदेश हे देण्यात येतात. तर अंगणवाडी सेविकांनी काम न केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश हे देण्यात आलेले होते. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी असं स्पष्ट लिहिलेलं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये जे आहे तर त्या ठिकाणी काम करत असताना प्रियंका हरिश्चंद्र गवळी नावाचे एक ताई आहेत आणि त्यांना बीएलओ म्हणून काम करण्यासाठी आदेश देण्यात आलेले होते. आता साहजिकच आहे, प्रियंका ताईंना हे माहिती होतं की आपले कामं कोणती आहेत आणि कोणती कामं नाही आहेत, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या कामासाठी नाही म्हणलं होतं. आणि मग ते झाल्याच्या नंतर असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांच्यावरती कारवाई करण्याचे जे आहे तर ते आदेश देण्यात आलेले होते. मग आता सांगा बरं, जर समजा हे त्यांचं कामच नसेल बीएलओ म्हणून काम करण्याचं तर ते का बरं करतील. आणि मग त्यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 32(1) अन्वये गुन्हा दाखल करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आलेला होता. आता अंगणवाडी सेविकांचं जरी कामच नसेल तर त्यांनी का करावं हे प्रियंका ताईंना चांगल्या पद्धतीने माहित होतं. आणि म्हणून मग त्यांनी संदर्भात पत्र व्यवहार केला. आणि मग त्या ठिकाणी आता असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला एखादी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई हे काम करत असते तर त्यामध्ये जो काही संदर्भ क्रमांक 1 आणि 5 आहे, ठीक आहे, जो या पत्रामध्ये नमूद केलेला आहे. आता संदर्भ क्रमांक 1 आणि 5 कोणता आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. हे बघा, पहिला आहे संदर्भ क्रमांक 1. याच्यामध्ये महिला आणि बालविकास विभागाचं हे पत्र आहे भारत सरकारचं की ज्यामध्ये कोणतं काम करायचं आणि कोणतं काम करू नये, ठीक आहे. आणि दुसरं कुठलं पत्र आहे तर हे जे 2025 रोजी निघालेलं होतं. यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविकांनी कोणती कर्तव्य करायची, म्हणजे कोणत्या योजनेचे काम करायचे आणि कोणत्या योजनेचे काम नाही करायचे. तर त्यामध्ये असं स्पष्ट नमूद दिलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना योजनेच्या निगडीत नसलेले कोणतेही काम त्या ठिकाणी देण्यात येऊ नये. आणि अशी परिस्थिती असताना जर समजा एखादं काम दिलं तर मग त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते किंवा ते काम त्यांनी केलं नाही तरी सुद्धा चालते. आणि म्हणून त्यांना कारवाई जी आहे त्यापासून ते मुक्त होऊ शकतात किंवा ती कारवाई त्यांच्यावरती होऊ शकत
नाही, अशा पद्धतीने स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी आता असं सांगण्यात आलेलं आहे की या नियमाचा तुम्ही मान ठेवावा आणि अंगणवाडी कर्मचारी यांनी निवडणूक कामकाज त्या ठिकाणी सक्त म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती निवडणुकाचं जे कार्य आहे कामकाजाबद्दलची कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. याबद्दल बहिणीनं तुमचं काय मत आहे? हे पत्र योग्य आहे का? खरंच अंगणवाडी सेविकांवरती जे खूप सगळे कामं दिले जातात ते किती चुकीच्या आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून आता अंगणवाडी सेविका ताईंनी नेमकं काय करायला पाहिजे? आगामी काळामध्ये जर असं काम दिलं तर ते कशा पद्धतीने टाळायला पाहिजे, कोणते संदर्भ आपण लक्षात ठेवायला पाहिजे, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ बहिणींनो तुम्हाला कसा वाटला? त्यासोबतच अंगणवाडी सेविका ताई ज्या प्रियंका ताई आहेत त्यांनी किती छान कामगिरी केलेली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कळवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद ताईंनो.